ऊसाला जे आपण जायटॉनिक वापरलं होतं त्याच्या अगोदर आपण शेणखतमध्ये तुमचं जायटॉनिकचं गोधन आणून एक 50 दिवस अगोदर आपण ती प्रक्रिया केली होती शेणखत कुजवण्याची. आणि ते कुजवलेलं शेणखत आपण 2-3 वेळा ऊसाला वापरलेलं आहे. आणि त्याच्यात आपण तुमचं जायटॉनिकचं मिनी किट त्या शेणखतात मिसळून परत बेसल डोस बरोबर वापरल्यात. बेसल डोसला पण वापरल्यात, मधल्या भरीला पण वापरल्यात आणि फुल भरीला पण वापरल्यात. म्हणजे आधी तुम्ही ऊसाला प्रयोग केलेला आहे त्या जायटॉनिकचा? हो, 8 एकराला नंतर केला. आपण 8 एकराला केला. 8 एकराला त्यानंतर केला. आपण इथं वापरलं. आता हा टोमॅटोचा प्लॉट दुसऱ्यांदा आहे आपला. हा, पहिल्या बी प्लॉटला वापरलं होतं आणि आता हे प्लॉटला पण वापरलेलं आहे. वापरलेलं. आता ह्याला फक्त सुरक्षा वापरायचं राहिलेलं आहे. हम्म, हम्म. फवारणी द्यायची राहिली आहे सुरक्षेची, जायटॉनिक सुरक्षेची. सेटिंग तर आपण बघताय फळांचं. विशेष म्हणजे प्लॉटला करपा पण जास्त काही येऊन दिलेला नाहीये. आळीचं प्रमाण भरपूर कमी आहे. शेंडा पूर्णतः चालू आहे प्लॉटचा. एक सरासरी एक 10 दिवसात प्लॉट चालू होऊ शकेल आपलं अशा 10 ते 12 दिवसात चालू होईल. बरोबर. तर आपण झायटॉनिक जे वापरतो तर त्याबद्दल शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही मोलाचा? काय नाही, 110% तुम्ही जायटॉनिक वापरावं सर्व शेतकऱ्यांनी बिनधास्त पैकी. कुठेही पैसे असे घालण्यापेक्षा इकडे जायटॉनिकला पैसे घाला आणि हे शेतात वापरा. 100% तुमची जमीन पण सुधरेल, पीक पण सुधरेल, पिकाचं उत्पन्न बी वाढेल. तुमचा मोबाईल नंबर पण द्या आपल्या ह्यांना, म्हणजे काही अडचण असली तर तुम्हाला पण ते संपर्क साधतील शेतकरी बंधू. माझा मोबाईल नंबर घ्या, 9975 92 77 17. व्हॉट्सअप नंबर आहे हा. ओके, धन्यवाद. धन्यवाद.